महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफीची आता घोषणा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत वीज कर्ज माफीची घोषणा केली। 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ही 2 लाखांची कर्जमाफी आता मिळणार आहे। तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे आता जाहीर करण्यात आलेले आहे। पण गेल्या वर्षी राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याला महापूर, अतिवृष्टीचा फटका देखील बसला आणि त्यात राज्यातील जवळपास 20हून अधिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा देखील फटका बसला होता आणि याच पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत आता तुटपुंजी असल्याची ओरड झाली होती। तर याच शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची मदत मिळाली नसल्याची चर्चा होती आणि आता फडणवीस सरकारने ही नाराजी सर्वांचीच दूर केली आहे। राज्य सरकारने जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी नव्याने मदतीची घोषणा केल्याने आता शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे।